आणि आई कमळी किती चांगली आहे तुला माहिती आहे. तू स्वतः कौतुक केलंस तिचं अनेक वेळा, लक्षात आहे ना? आणि तू आई एक इंडिपेंडेंट बाई आहेस, प्रोग्रेसिव्ह माइंडसेटची आहेस. तू एका दुसऱ्या बाईबद्दल असं कसं बोलू शकतेस? आहे ना, मी इंडिपेंडेंट आहे, मी प्रोग्रेसिव्ह आहे, पण मी बिचारी नाही आहे. महत्वाचं म्हणजे मला स्वतःची, माझ्या संसाराची, समाजाची लाज आहे, ती बाळगते मी. मला चांगलंच माहिती आहे कुठे कसं बोलायचं. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, माझ्या पाठीशी मी अत्यंत स्वाभिमानाने तुझ्या वडिलांचं नाव लावते. मला त्याची लाज वाटत नाही, कारण लाज वाटण्यासारखं मी आजवर कधी काही केलेलंच नाही. बट सी हाऊ स्ट्रेंज इट इज ऋषी. साधनाने कमळीला लहानाचं मोठं केलं, का तिच्या नवऱ्याचं नाव सांगितलं नाही? का कमळीला माहिती नाही तिचे वडील कोण आहे? सांग ना, काय कारण आहे? आई बास, काय गुन्हा काय कमळीचा नक्की? तिचा बाप कोण आहे कोण नाही यावरनं अपमान करणार आहेस का तिचा? आणि आत्ता म्हणालीस ना तू प्रोग्रेसिव्ह आहेस, इंडिपेंडेंट आहेस, मग एका बाईचा नवरा नाहीये तिच्याबरोबर, तर ह्यात त्या बाईचीच चूक असणार असे पुरसटलेले विचार घेऊन फिरत असशील ना, तर काय उपयोग आहे त्या प्रोग्रेसिव्हनेस आणि इंडिपेंडन्सचा? आणि फॉर दॅट मॅटर ज्या बाईचा आता तू अपमान करतेस ना, त्या बाईनी स्वतःच्या जीवावर कमळीला लहानाचं मोठं केलंय. अरे चांगल्या चांगल्या घरातल्या मुलींनाही नसते ना इतके चांगले संस्कार दिले त्या बाईनी कमळीला. काहीतरी चांगलं केलं असेल की नाही आयुष्यात? एक्झॅक्टली, हेच मला म्हणायचंय ना. हे जे सगळं प्रकरण तुला दिसतंय ना ऋषी, हे तितकं सोपं आणि सरळ नाहीये. पण अनफॉर्च्युनेटली तुला यातलं काहीच कळत नाही. अनफॉर्च्युनेटली आई, तुला मी लहान नाहीये हेच अजून अंडरस्टँड होत नाहीये. मला माणसं ओळखता येतात. कमळी चांगली आहे मला माहिती आहे. मूर्ख आहेस तू. यू आर स्टुपिड. तिच्या प्रेमात अंधळा झालायस तू. आणि तू द्वेषात. तर मंडळी, आज या ठिकाणी आपण समदे इथं जमलो ते एका खास सत्कार समारंभासाठी. आज इथे एका साध्या घरातल्या साध्या मुलगीचा सत्कार समारंभ होणार आहे. बिकट परिस्थिती असताना, कुठली बी स्पेशल सोय नसताना फक्त मन लावून अभ्यास करायचा आणि संबंध मुंबई विद्यापीठामध्ये पहिला नंबर काढायचा. हे काय खायचं काम नाही, पण खरं तर आपल्या गावातल्या कमळीनं हे करून दाखवलंय. आणि आज फक्त या कमळीमुळं आपल्या या सिद्धटेक गावचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या कमळीसाठी. इतकं सगळं बोललीस आई तू त्या दोघींना, एकदा तरी स्वतःला त्यांच्या जागी ठेवलंस? केलास तसा विचार? मला काही गरज नाहीये कोणाच्या जागेवर जाऊन कोणाचा विचार करण्याची.